थंबनेल अपलोड केला आणि त्याच्यावर व्ह्यूज 10 व्ह्यूज आले, ते पण अर्धे तर मीच बघितलेच. अबे साले. आणि बाकीचे तर 1-2 व्ह्यूज आले, त्यामध्ये पण एक पण सबस्क्रायबर नाही वाढला. मग तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर ठीक आहे, मला सांगा, कमेंट करून तरी सांगा, मी त्याचा इम्प्रूव्ह करतो ना माझ्या ब्लॉग्सला. तर बघा रोडला मी आलो आहे आता. मला खूप वाईट वाटायला लागलं, मला सगळा मूड ऑफ झाला. काल रात्री बघितलं शॉर्ट्सला, त्यासाठी मी काय केलं, शॉर्ट्स टाकले आणि त्यांना बोललं व्हिडिओ चेक करा जाऊन. एकही व्ह्यूवर चेक नाही केला. म्युझिक. साधा तो एकदम साधा होता. पण मी आलो आहे. मला एकतर पप्पांचं खूप टेन्शन, वरनं पाऊस पडतं बघा, टेन्शन आहे आणि यूट्यूबचं टेन्शन, आणि घराचं वातावरण पण काय चांगलं नाही आहे. काय माहिती काय झालं, कोणाची दृष्ट लागली आमच्या घराला. दृष्ट हीच दृष्ट असते, वाईट नजर असते, म्हणजे कोणाची कोणालाही लागते. पप्पा आता इथे बसले. पप्पांचं ऑपरेशन आहे, ड्रेस वगैरे घातला आहे पप्पांना. इथं दादा बसला आहे. काय बघतो रे इकडं, पप्पांकडं बघ. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आहे माझ्या पप्पांचं ऑपरेशन. काल ॲडमिट झालेत पप्पा. आता मी घरी आलो आहे, झोपण्यासाठी घरी आलेलो. सकाळचे वाजलेत आता 8:30 आणि आता मी आणि दादा चाललो आहे आता परत हॉस्पिटलमध्ये. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही गाडीवरनं निघाल्यानंतर आता मी चाललो आहे हॉस्पिटलला. आणि वारा चालू होता म्हणून मी व्हॉईस काढून टाकला त्यातून. आणि तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून टाका, एक नंबर. पप्पा आता इथे बसले. पप्पांचं ऑपरेशन आहे, ड्रेस वगैरे घातला आहे पप्पांना. इथं दादा बसला आहे. काय बघतो रे इकडं, पप्पांकडं बघ. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी, मी त्या बॅक साईडला आलेलो इथे. आणि आता मी गेलेलो वरती, पप्पांना भेटलो वगैरे मस्त एकदम. पप्पा एकदम टकाटक होते. पण पप्पांना आता काय झालं, ड्रेस कोड दिला आहे पप्पांना. त्यांचा पेशंटचा ड्रेस घातला आहे, टोपी वगैरे घातली त्यांनी, ड्रेस कोड पप्पांना दिला. आणि मेन गोष्ट म्हणजे गव्हर्मेंटचा अप्रुव्हल आल्याशिवाय ऑपरेशन चालू नाही करू शकत. का तर कारण की आमच्या योजनेमध्ये ज्यांचं प्रायव्हेटली करतायत इथे पैसे देऊन ते करू शकतात. तुम्हाला माहिती आहे, आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधले नाही करू शकत अफोर्ड एवढी 1-2 लाख रुपये फी एका वेळेची. म्हणून आम्ही योजनेमधून करतो आहे. तर आता ती गव्हर्मेंटची माणसं येणार, ते अप्रूव्ह करणार, तेव्हाच ऑपरेशनला घेणार. आणि पप्पांचा लेफ्ट आयचं ऑपरेशन करायचं आहे. आणि आता बघू कधीपर्यंत अप्रुव्हल भेटते. तर आता मी ह्या साईडला आलेलो, मागच्या साईडला, काल ज्या साईडला आलेलो त्या साईडलाच आलो आहे. आणि आता पप्पांना वरती जातो, मदत पाहिजे का काय सांगतो पप्पांना. आणि मी आता खाली आलो आहे, पप्पांना भेटून आलो मी खाली. आज माझे काका वगैरे रिलेटिव्स येणार आहेत, तर ते पण बघू भेटत आहेत का आपल्याला. Tecnologia! कारण की आज आहे ना, म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस 18+ लागतो. तर दादा थांबला आहे, आज दादाचा 18+ आहे. तर मी आता घरी जाईन, मम्मीला घेऊन येईल वगैरे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे हॉस्पिटलपासून लांब. हे बघा, मी स्कूटीवरच बसून बनवतो आहे. आणि आत्ता मला जायचं आहे मम्मीला घ्यायला, कारण की पप्पांचं ऑपरेशन चालू आहे आत्ताशी. आणि मम्मी बोलली मला घ्यायला या. मम्मीने काय रेडी करून ठेवलं, रेडी केलं आहे. आता मी हवेचा आवाज येत असेल तर थोडा इग्नोर करा, माईक घ्यायचा लवकरच. आणि आता मी जातो मम्मीला घ्यायला. तर मी आता आलेलो आहे घरी, आणि आता मी लिफ्टमध्ये चाललो वरती, आणि मम्मीला घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत निघायचं हॉस्पिटलसाठी. मम्मीने जेवण बनवून ठेवलं की नाही काय माहीत, जेवण घेऊनच आहे. तर मम्मीला चला आता जाऊया. मम्मी दार उघड. रन.
ओके मांडू दिसतं ती ऑलरेडी. तर मित्रांनो आता मी आलो आहे थोडासा बाहेर, कारण की आणि मी तुम्हाला शूट का नाही दाखवला, कारण की हॉस्पिटलमध्ये अलाउड नाही आहे की शूट करायला. मी करत होतो थोडीशी एक क्लिप काढून घेतली, पण त्यानंतर ते बोलले की अलाउड नाही आहे, म्हणून मी बंद केलं. आणि आता मी थोडंसं बाहेर फिरायला आलो. फिरायला मीन्स कंटाळा येत होता. पप्पांचं अजून ऑपरेशनच बाहेरच आलं नाही. 10-11ला गेलेले, 2 वाजले तरी पप्पा अजून बाहेर आले नाही. तर आता बघा मी रोडला फिरतो आहे थोडासा इकडं असंच. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काल मी एवढा मस्त थंबनेल अपलोड केला आणि त्याच्यावर 10 व्ह्यूज आलेत. ते पण अर्धे तर मीच बघितलेच अबे साले. आणि बाकीचे तर 1-2 व्ह्यूज आले, त्यामध्ये पण एक पण सबस्क्रायबर नाही वाढला. मग तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर ठीक आहे, मला सांगा, कमेंट करून तरी सांगा. मी त्याचा इम्प्रूव्ह करतो ना माझ्या ब्लॉग्सला. तर बघा रोडला मी आलो आहे आता. मला खूप वाईट वाटायला लागलं. मला सगळा मूड ऑफ झाला. काल रात्री बघितलं शॉर्ट्सला, मी त्यासाठी मी काय केलं, शॉर्ट्स टाकले आणि त्यांना बोललं व्हिडिओ चेक करा जाऊन. एकही व्ह्यूवर चेक नाही केला. का म्युझिक. एकदम साधा होता. मी आलो आहे. मला एकतर पप्पांचं खूप टेन्शन, वरनं पाऊस पडते बघा, टेन्शन आहे आणि यूट्यूबचं टेन्शन आणि घराचं वातावरण पण काय चांगलं नाही. काय माहिती काय झालं, कोणाची दृष्ट लागली आमच्या घराला. हीच दृष्ट असते, वाईट नजर असते, कोणाची कोणालाही लागते. तर मित्रांनो आता पप्पांचं ऑपरेशन क्लिअर झालेलं आहे एकदम सक्सेसफुली आणि मला खूप आनंद वाटतो आहे. आणि ह्याच आनंदाच्या खुशीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका. अबे साले. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता पप्पा बेड रेस्ट करत आहेत. या एका डोळ्याच्या साईडला पट्टी बांधली पूर्ण आणि सलाईन वगैरे लावून त्यांनी हातावर दिले. इथे काहीतरी होल केला आहे त्यांनी. आणि काका आलेले, की काका पण आता गेलेत. काका घरी गेलेत, आमच्या घरी गेलेत का त्यांच्या घरी गेलेत माहीत नाही. मम्मी आणि दादा गेलेत घरी, नंतर आता येतील, मला थांबायला सांगितलं. आणि मम्मी आणि दादा आता गेलेत इकडे घरी गेलेत. काका घरी आमच्या गेलेत का त्यांच्या गेलेत मला नाही माहीत. बघूया आता. पप्पांना आता झोपवलं आहे मी आणि मी खाली आलो आहे. थोडंसं भूक लागली होती म्हणून खायला. आणि तर मित्रांनो पप्पांना झोपून वगैरे आम्ही निघालो आता घराच्या दिशेने, कारण की मला पण भूक लागलेली खूप आणि मी आंघोळी नव्हती केली, सकाळी लवकर उठून आलेलो म्हणून. आणि आता मी चाललो आहे घरी दादासोबत. दादा मला घ्यायला आलेला आणि पप्पांना डबा द्यायला आलेला. मग पप्पांचं जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो. आणि इथं दादा विचारत होता की इथं काय. मी म्हणलं इथं टाटाचा प्लांट आहे आणि तुम्हाला माहिती आहे टाटाचे प्लांट किती मोठे असतात. दादा बोलला एवढा मोठा. मी म्हणलं खूप मोठा आहे हा प्लांट. आणि इथे बाकी तर काहीच नाही. आता जातो आम्ही. इथं ढोल ताशा पथकाचं चालू होतं सगळं आणि आता जातो घरी मस्त एकदम. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की पटकन आम्हाला जाऊन जेवण करायचं आहे ना, तर मग काय करणार ते मला पण नाही माहीत. मम्मीने आंघोळीला पाणी तापवलंच असेल मला, तर मम्मी बोललेली मला. तर आता मी जातो आंघोळीचं पाणी तापून दादासाठी. हे बघ दादा आता मस्करी करायला लागलाय. आता जातो आणि दादा म्हणतोय तेरा मोबाईल चोर बाजार में बेच के आऊँगा. मी म्हणलो हात लगा के दिखा तेरे को ही बेच दूंगा चोर बाजार में. तर आता जातो मी घरी, एन्जॉय करतो राईड ही. आणि असं वाटतं की नाईट राईडला आलो आहे, कारण की खूप मज्जा येते मला. आणि तुम्हाला जर येत असेल ना तर सबस्क्राईब करा. आणि नाईटमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी क्वालिटी भारी लागते, तर क्वालिटीला करा इग्नोर आणि तुम्ही व्हिडिओवर फोकस करा. एम आपला आहे व्हिडिओ. मी बघतो थांब जागा आहे का. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे घरी. बघा A6 आमची आणबाण शान महाराष्ट्राची. आता पोचलो आम्ही घरी जस्ट बिल्डिंगच्या खाली. आणि आता जातो घरी पटापट. भूक खूप लागली, खूप भूक, अतिशय भूक लागली मला.
तर मित्रांनो आता घरी आलो आहे, पण मला आंघोळ करायची, कारण की मी सकाळी पण आंघोळ करून नव्हतो गेलो आणि आता माझा चेहरा बघू शकता किती तेलकट झाला आहे आणि खूप चिपचिपीत झाली बॉडी, दमून, म्हणजे तिथं खूप कामं करायला लावतात. आता मी जाऊन पहिले आंघोळ करतो, सगळं काढून ठेवतो, शर्ट काढलं आणि पहिले जाऊन आता आंघोळ करतो आणि मग मस्त जेवण ताणून मस्त एडिटिंग करून झोपून जातो. ओके. तर मित्रांनो मी आता आंघोळ विंघोळ करून झालेलो आहे रेडी. बघू शकता केस वगैरे कशी झालीत माझी, मस्त फ्रेश आंघोळ केली, बरं वाटायला लागलं. आता नुसतं तेलकट तेलकट चेहरा झालता बघा माझा. आता मी आंघोळ वगैरे करून झालो रेडी. आता मी मस्त जेवण करतो आणि एडिटिंग करून झोपतो. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, गुड बाय, टाटा, सी यू.